तिची कंबर दुखते पण ती कधीच सांगत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत घरं, मुलं, ऑफिस सगळ्यांचीच काळजी घेताना ती स्वतःला विसरते. कंबर दुखत असते पण ती म्हणते ठीक आहे चालेल. रात्री झोपताना मात्र ती वेदना खूप बोलते पण तिचं कोणी ऐकत नाही. कंबरदुखी सहन करणं हा उपाय नाही. आयुर्वेदात याच्या मुळातून उपचार आहेत. कटिबस्ती, अभ्यंग या योग्य उपचारांनी कंबरदुखीपासून कायमचा आराम मिळू शकतो. आज अशीच एक स्त्री माझ्याकडे आली ज्यांना खूप त्रास होत होता. एज 44 इयर्स. त्यांना लगेच ट्रीटमेंट चालू केली. त्यांना किती फरक पडला आहे हे त्यांच्याच तोंडून ऐकू. येस, तुम्हाला काय त्रास होत होता? मला पाठी आणि कमरेमध्ये दुखणं होतं. म्हणजे ट्रॅव्हल करून आले ना त्याच्यानंतरच दुखणं चालू झालं. अच्छा, ओके. आणि त्यानंतर आपण जे तुम्हाला काय काय ट्रीटमेंट केली? ते तुम्ही ऑइलचं काय ते ट्रीटमेंट केली ना? येस, त्याला काय म्हणतात ते? पत्रपोटली बोलतात. पत्रपोटली. हां हां. येस. ते इनिशियली मला पहिल्या दिवशी बरं वाटलं थोडं. म्हणजे पूर्ण नाही बरं वाटलं पण म्हणजे रात्रीचं झोपून उठल्यावर दुखायचं ना. पण दुसऱ्या दिवशी आणखीन बरं वाटलं आणि तिसऱ्या दिवशी खूपच बरं वाटलं. जेव्हा ते 3 दिवसाची थेरपी होती ना ती. येस येस येस. ओके. आणि त्याच्यामध्ये स्टिफनेस वगैरे होता का तुम्हाला? मला स्टिफनेस होता, मला खाली बसायला येत नव्हतं. ओके. आता येतं तुम्हाला? आता मी खूपच ओके आहे. म्हणजे ऑलमोस्ट गेलेलं आहे. वाव. नाही ते ऑइल मसाज तुम्ही ते काय म्हणतात ते वॉर्म ऑइल ते गरम करून ऑइल तुम्ही हे लावता ना त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामुळे बरं वाटलं असेल. पण ते आणि मसाज पण झाला ना ती ऑल टुगेदर ते इट वॉज इफेक्टिव्ह. येस. थँक्यू सो मच.